आणि मी धन्यवाद देते तुमच्या सर्वांना, कारण की इतक्या गुलाबी थंडीमध्ये तुमची झोप मोड करून तुम्ही आलात आणि हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. आणि सर्वांनी अगदी रिलॅक्स राहायचं आहे. शक्य असल्यास पाणी पिऊन घ्या. थोडं पाणी घेतलं की थोडंसं तुमचं बरं होणार. आणि रेखी साधकांनी त्या पाण्याला चार्ज करायचं आहे की मी स्वतःची आभारी आहे, त्या अमृतमय पाण्याची आभारी आहे. शक्य असल्यास चोकोरी आणि सेहेकी टाका, नसल्यास काही फरक पडत नाही. ह्या अमृतमय पाण्याची आभारी आहे. थँक्यू. हे अमृतमय पाणी माझ्या संपूर्ण शरीराला स्वास्थ्य लाभ देत आहे. मी जो चांगला विचार करते तो संपूर्ण विचार माझ्या शरीरामध्ये येत आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि पाणी ग्रहण घ्यायचं आहे. अगदी हलका बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ, अगदी सहजतेने बसायचं आहे. तुम्हाला टेकायला काही असेल तर टेकू शकता, कारण की अगदी रिलॅक्स होऊन बसा. डोळे हलके बंद करायचे सर्वांनी. डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ, अगदी सहजतेने बसायचं आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचंय. येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करायचंय. श्वास हा हळू आहे की जोराचा ते बघायचं आहे. श्वास हळू आहे की जोराचा ते बघायचं आहे. हळूवार श्वास सोडा. परत एकदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. सरळ सोडायचं आहे. आपण जसं श्वास घेतोय तसं आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जा येत आहे. आणि जसं श्वास सोडतोय तसं संपूर्ण शरीरातील नकारात्मक भावना पूर्णपणे शरीरातून बाहेर पडत आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे डिलीट करणार आहे. आज आत्ता ह्या क्षणाला तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. तुम्हाला स्वतःला बघायचं आहे. आपल्या संपूर्ण शरीराला बघायचं आहे. आपल्या संपूर्ण शरीराला बघायचं आहे. हळूवार श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि हळूवार सोडायचा आहे. श्वास घेताना कुठलीही घाई करू नका. श्वास घेताना कुठलीही घाई करू नका. आजचा हा प्रवास आपल्याला आपल्या पास्ट लाईफ मध्ये घेऊन जाणार आहात. त्याकरता ब्रह्मांडाने तुम्हाला एक ऊर्जा प्रदान करत आहे. तुमच्या सहस्त्र चक्रामधून ही ऊर्जा तुमच्या आज्ञा चक्रामध्ये आली आहे. ही ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्र, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र,
आणि तिथून तुमच्या मांड्या, पोटऱ्या, पाय, पायांची बोटं इथपर्यंत येऊन पोहोचली आहे. आणि आता ही ऊर्जा जमिनीत गेली आहे. ही ऊर्जा जमिनीत गेली आहे. तुमची ग्राउंडिंग झाली आहे. तुमची ग्राउंडिंग झाली आहे. येस. आणि आता जमिनीतील एक ऊर्जा तुमच्या तळपायापासून तुमच्या पोटऱ्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. आता ही ऊर्जा तुमच्या मांडीपर्यंत आली आहे. आणि आता ही ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रापासून 7ही चक्रामध्ये प्रवेश करत आहे. 7ही चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि ही ऊर्जा तुमच्या आजूबाजूला पसरलेली आहे. तुमच्या आजूबाजूला ही ऊर्जा संपूर्णपणे वाहत आहे. तुमचं ग्राउंडिंग झालं आहे. पास्ट लाईफ मेडिटेशन करत असताना तुम्हाला सुरक्षा देणं गरजेचं होतं. तुम्ही सुरक्षित आहात. ब्रह्मांडीय ऊर्जेने सुरक्षित आहात. होय, ब्रह्मांडीय ऊर्जेने सुरक्षित आहात. परत हळूवार श्वासाकडे बघायचं आहे. आता ह्या क्षणाला तुमचं शरीर, मन अगदी शांत झालं आहे. अगदी शांत झालं आहे. मनात कुठलाही विचार नाही. आला तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. आला तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. तुमच्या अवतीभोवती जो प्रकाशाचं वलय आहे ते तुम्हाला प्रोटेक्शन करत आहे. आता ह्या क्षणाला तुम्ही एका पर्वतावर उभे आहात. तुम्ही आता एका पर्वतावर उभे आहात. तिथून गार वारा तुमच्या संपूर्ण शरीराला लागतो आहे. संपूर्ण शरीराला तो गार वारा लागत आहे. आणि तुम्ही हळूवार त्या पर्वतावरून खाली उतरत आहात. खाली उतरताना तुम्हाला पायऱ्या दिसतात. त्या पहिल्या पायरीवर तुम्ही पाऊल ठेवलं आहे. जसं तुम्ही पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं, तुम्ही आता भूतकाळात जात आहात. तुमच्या भूतकाळात हळूवार जात आहात. 10, 9, 8 तुमचं कॉन्शियस माइंड शांत झालं आहे. अगदी शांत झालं आहे. 7, 5 तुमचं सबकॉन्शियस माइंड उघडत आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड उघडत आहे. 4, 3, 2, 1 आता तुम्ही जसे जसे खाली उतरता तुमच्या समोर आता एक दार दिसते आहे. तो दार तुम्ही दोन्ही हातांनी ढकलता. हळूच ढकलता. आणि तिथे तुम्हाला लाईफ दिसते आहे. होय, तुमचं लाईफ दिसते आहे. ऑब्झर्व करा, तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात. ऑब्झर्व करा, तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहात. तुम्ही कुठे आहात?
तुम्ही कुठे आहात? काय कपडे घातले आहात? तुमचं वय काय? हे सर्व बघा. तुम्ही काय करत आहात? आजूबाजूला कोण आहे? तुमचं घर बघा. तुम्ही कुणासोबत बोलत आहात? काय घडलं तुमच्यासोबत? काय घडलं तुमच्यासोबत? ते संपूर्ण बघायचं आहे. ते संपूर्ण बघायचं आहे. त्या मेमोरीजला बघायचं आहे. अगदी जवळून बघायचं आहे. पूर्ण लक्ष फक्त आपल्या जुन्या आठवणींवर. बघा, तो वर्ष कोणतं होतं? ते बघायचं आहे. तुम्ही नेमके काय करत आहात? ते बघायचं आहे. तुम्हाला शरीरावर काही इजा दिसतात का? ते बघायचं आहे. आणि आता ह्या क्षणाला तुम्हाला आता आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा दिसतो आहे. महत्त्वाचा प्रसंग तुमच्या नजरेसमोर येत आहे. तुमच्या नजरेसमोर महत्त्वाचा प्रसंग येत आहे. काही दुःख असेल, काही भीती असेल, काही गिल्ट असेल. आता त्यांना फक्त पाहायचं आहे. जस्ट ऑब्झर्व इट. त्याला फक्त बघायचं आहे. त्या क्षणाला फक्त बघायचं आहे. त्या प्रसंगाला तुम्ही स्वतः साक्षी आहात. ते बघायचं आहे. आता तुम्ही बघत आहात, ज्या ठिकाणी तुम्ही गेलात, त्या ठिकाणचं वातावरण. तुम्ही नेमकं काय केलं? काय घडलं? आज आता हे तुम्हाला साक्षी भावाने बघायचं आहे. साक्षी भावाने बघायचं आहे. संपूर्ण लक्ष फक्त श्वासांवर. तुमच्या मनात भीती होती. तुमच्या मनात गिल्ट होतं. आज त्यांना समोर येऊ द्या. आणि तुम्ही बघता त्या क्षणामध्ये तुमचे आजूबाजूचे लोक मला काय केलंय ते सर्व बघायचं आहे. सर्व बघायचं आहे. आणि आता परत तुमचा दुसरा जन्म झालाय. तेही बघायचं आहे. तुम्ही कोण होता? काय होतं?
ते सर्व बघायचं आहे. सर्व बघायचं आहे. तुम्ही बघू शकता त्या जन्मामधल्या प्रत्येक आठवणी ह्या जन्मामध्ये तुम्ही घेऊन आलात. कुठे ना कुठे तो स्टोरेज आपल्या माइंडमध्ये, आपल्या बॉडीमध्ये आला आहे. कुठे ना कुठे हा स्टोरेज आपल्या माइंड, आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या बॉडीमध्ये आला आहे. बघायचं आहे पूर्ण याला. आणि आता हे प्रकाशाचं वलय तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रकाश तुम्हाला प्रोटेक्ट करत आहे. तुम्हाला रिलीज व्हायचं आहे पास्ट लाईफमधून. स्वतःची माफी मागायची आहे. ज्या कोणी तुम्हाला दुखवलं असेल त्या व्यक्तीची माफी मागायची आहे. त्यांना माफ करायचं आहे. सहजतेने माफ करायचं आहे. नेमकं मला इथून काय शिकायला मिळालंय ते बघायचं आहे. पास्ट लाईफमधील विस्डम पॉवर हळूहळू तुमच्या हृदयात येत आहे. तुमच्या हृदयात येत आहे. तुम्ही आता शांत झालात. अगदी शांत झालात. अगदी शांत झालात. अगदी शांत. आता आपल्याला परत यायचं आहे. आता आपल्याला परत यायचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं प्रेझेंट लाईफ ते यायचं आहे. परत तुम्ही हळूवार त्या पायऱ्यावरनं खाली येता. आपल्या घराचा दरवाजा उघडता. घराच्या दरवाजातूनच आपली लोक आपलं स्वागत करतात. इथे बघायचं आहे तुम्ही समृद्ध आहात. नात्याने, प्रेमाने तुम्ही कशा आहात आत्ताच लाईव्ह बघायचं आपल्याला. बघा, तुमच्या आईने तुम्हाला जवळ घेतलंय. तुमचा जन्म झाला. तुमचं सगळं लाड पुरवलं जात आहे. आणि ह्या क्षणामध्ये तुम्ही हरवून गेला आहात. आता तुम्हाला फक्त आत्ताचं जीवन दिसत आहे. आत्ताचं जीवन दिसत आहे. हे जीवन खूप सुखी आहे, आनंदी आहे. एक, दोन, तीन, आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आपल्या शरीराची बोटे हलवायची आहे. आपल्या पायांची बोटांची मूवमेंट करायची आहे. हातांच्या बोटांची मूवमेंट करायची आहे.
अगदी रिलॅक्स व्हायचं आहे. अगदी रिलॅक्स, अगदी रिलॅक्स व्हायचं आहे. अगदी रिलॅक्स व्हायचं आहे. त्या ईश्वराला थँक्यू म्हणायचं आहे. ज्या ईश्वराने मला परत माझं गतजीवन दाखवलं, त्याकरता त्या ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद. त्या ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे मला माझं गतजीवन दिसलं. तुम्ही बघू शकता, तुमच्या शरीरामध्ये कुठे पेन असेल, तुमच्या डोक्यामध्ये पेन असेल, तुमच्या हृदयामध्ये काही दुखत असेल, पोटामध्ये, पाठीमध्ये काही दुखत असेल, ते संपूर्ण दुखणं आत्ता ह्या क्षणाला पूर्णपणे गेलं आहे. पूर्णपणे गेले आहे. तुम्ही पूर्ण हलके झाले आहात. अगदी हलके झाले आहात. शरीर, मन, मस्तिष्क, आपला ओरा पूर्णपणे क्लीन होऊन आपण अगदी हलके झाले आहात. अगदी हलके. परत एक श्वास घ्यायचा आहे. परत सोडायचं आहे. दोन्ही हात एकमेकांना घासायचं आहे. आपले डोळे, आपला चेहरा, आपलं थ्रोट चक्र, आपले दोन्ही शोल्डर, आपला ओटीपोटी, आपली कंबर, पाठ सर्व यांना स्पर्श करायचा आहे. स्पर्श करायचा आहे आणि त्या दिव्य ब्रह्मांड ऊर्जेला धन्यवाद द्यायचा आहे. धन्यवाद त्या ईश्वरी शक्तीला, धन्यवाद त्या ऊर्जेला, ज्या ऊर्जेमुळे आज मला माझ्या शरीरातील, माझ्या मनातील, माझ्या डोक्यामध्ये जे कुठले नकारात्मक विचार होते, ते विचार पूर्णपणे गेले आहेत. त्याकरता थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूवार डोळे उघडा. रिलॅक्स झालात? यस. अगदी रिलॅक्स झाला असेल. एनिवन शेअरिंग? कोणी गेलं होतं गत जीवनामध्ये? गेल्यासारखं वाटलं? काही दिसलं? कोणाला काही जाणवलं का? नाही जाणवलं? कारण की तितकं हे असते ना, आपलं माइंड तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागते कधी कधी. त्यासाठी ध्यान साधना. कोणी गेलं का? जाऊन पोचलं का? ओके, काही फरक नाही पडत. आपल्याला प्रत्येक जणाचा जन्म असतो, पण प्रत्येकाला ते दिसेलच असं नाही नसतं. त्यामुळे नाराज होण्याचं पण कारण नाही. पण त्यातून आपल्याला निघण्याचा मार्ग सापडला. तुम्ही विचार करू शकता, तुम्हाला कुठे पेन असेल, पाठीमध्ये पेन असेल, काही असेल, ते पूर्णपणे आज तुम्हाला कुठे ना कुठे हलकं वाटत असेल. डोक्यामधले जे विचार होते, ते विचार आता शांत झाले आहेत. आणि हे शांत विचार तुम्हाला आता येणाऱ्या 2025 मध्ये नवचैतन्य देणार आहे. आणि हे नवचैतन्यच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक सुख, समृद्धी, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य हे देणार आहेत. प्रत्येकाने आपल्या लाईफचं
का बरं बघायला सांगितलं? कारण की आपण 2025ला मागे टाकत आहोत. हे वर्ष आहे 2025, त्याला मागं टाकत आहोत. आपला जेव्हा जन्म झाला तेव्हा आपण रडत आलो. का बरं रडत आलो? आणि तुम्ही बघा, जे व्यक्ती मरण पावतात त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधान असते. ते कुठल्याच याच्याने मरण पावलेले असेल. का बरं असं? कारण की हा आत्म्याचा प्रवास, जेव्हा तो मरण पावतो, आपण मरण पावतो, तेव्हा त्या ईश्वराला आपण भेटतो. तो आनंद असतो. त्यामुळे चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं, समाधान असतं. आणि जसं आपण रडत येतो, जेव्हा आपण जन्म घेतो, तेव्हा रडतो. कारण की आपण मृत्यू लोकात आलो असतो. आपल्या ईश्वराला सोडून आपण मृत्यू लोकात आलो असतो. तो ईश्वर आपलं बोट पकडलेलं असतं. पण जसा जन्म होतो, आपण रडतो. आपण घाबरतो, की मी कुठे आलोय? माझा जे जन्म झाला आहे, मला ईश्वराने कुठे आणून टाकलंय? पण आपण जेव्हा जन्म घेतो, आपण चॉईस करतो, मी कुठल्या घरात जन्म घ्यायचा. आपलं कर्मसुद्धा आपणच लिहिलं असतं. पण इथं आल्यानंतर आपण सगळं विसरून जातो आणि आपण दुसऱ्या दुनियेत प्रवेश करतो. मग जेव्हा एकांत बसतो, तेव्हा वाटतं, मला काहीतरी वेगळं व्हायचं होतं, पण मी वेगळा झालो. मग ते तुम्हाला आकर्षित करत असते. त्या गोष्टी, राहून गेलेल्या गोष्टी आकर्षित करत असतात, की नाही मला हे करायचं होतं, मला हे करायचं आहे. आणि मग प्रवास सुरू होतो आपला. कोणता? तर अंतर आत्म्याचा प्रवास सुरू होतो. तुम्ही आज एकटे बसा. 10 ते 20 मिनिटं स्वतःला विचारा, मला नेमकं काय हवं होतं? बघा, 2026 यायला फक्त काही कालावधी आहे. होऊ शकते 2026 हे तुमच्यासाठी नवपर्व असणार, की आयुष्याची जेवढं वर्ष आतापर्यंत घालवली तसंच जगायचं आहे, की नवी वाट शोधायची आहे. ही नवी वाट तुम्हाला निश्चितच पुढे नेणार. आणि तुम्ही आलात एवढ्या सकाळला, मला ऐकून घेतलं, त्याकरता मी तुमची आभारी आहे. ताई, तुला कसं वाटलं छायाताई? काही जाणवलं काही असं? चंद्रपूरला गेली होती, व्हेरी गुड. काय जाणवलं तिथे? बालपण. छान. बालपण दिसलं. प्रत्येकांना काही ना काही दिसते. हो ना. हा हा हा, मित्र. हो ना. छान. आणि मी पण माझं पास्ट लाईफ केलं. मी त्यामध्ये पण गेले होते, माझ्या पास्ट लाईफमध्ये. आणि खरंच खूप छान वाटते. मला तर दिसलं होतं माझं पास्ट लाईफ, की मी कुठे आहे, काय आहे. आणि मी तुम्हाला सांगणार पण मी काय केलं होतं. आणि खरंच ते मी जेव्हा पाहिलं ना, तेव्हा खूप बरं वाटलं. आणि आज ह्या क्षणाला मी तुमच्यासोबत बोलत आहे, त्याच पास्ट लाईफचा एक भाग आहे. त्यामुळे मी तुमच्यापर्यंत पोहोचले आहे आणि तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. हे एक ब्रह्मांडाचंच देणं आहे. त्यामुळे मी माझे जे काम करत होते ते काम सोडून ह्या क्षेत्रामध्ये आले. कारण की त्यांनी आणलं ह्या क्षेत्रामध्ये, मी नाही आले. आमच्या रेखीमध्ये एक म्हटलं जातं, रेखी ज्यांच्या जीवनात जाते, की तिला ज्यांच्या जीवनात जायचं आहे. प्रत्येकाच्या लाईफमध्ये रेखी जात नसते. आणि आज मी कृतज्ञ आहे त्या रेखीचं, माझ्या आईवडिलांचे, माझ्या सासू-सासऱ्यांचे, की त्यांच्यामुळे माझ्या लाईफमध्ये हे आलं आणि तुम्ही माझ्या लाईफमध्ये आलात. निश्चितच आपलं सर्वांचं हा प्रवास खूप सुखकर असणार आहे. आपण भेटूया आज दुपारला ठीक 3 वाजता आपल्या नवीन सेशनसाठी. त्याकरता मी आपले आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. ब्रह्मांडीय ऊर्जा
तुमच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू.